नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI भागवत मुलगीर. आपण MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस सुरू केले आहेत. YouTubeच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण टेस्ट पण घेऊ शेवटी. आपलं ॲप आहे स्पर्धाशय अकॅडमी म्हणून. तर त्या ठिकाणी टेस्ट घेऊ आणि या ठिकाणी आपण सध्या इतिहासचे लेक्चर घेत आहोत. संपूर्ण विषय कव्हर केले जातील आणि या ठिकाणी PYQचं आपलं बुक आहे PSI भागवत मुलगीरचं, म्हणजे माझं. सॉरी, तसं PSI भागवत मुलगीर स्वतःचं नाव घ्यायला नाही पाहिजे, तसं गर्व वाटू शकतो. तर या ठिकाणी बघा, आपलं कंबाईनचं बी पब्लिकेशनचं बुक आहे, त्यामधून मी तुम्हाला शिकवत आहे. तर तुम्ही ते बुक घेऊन जर समोर ठेवलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतोय. बी पब्लिकेशनचं आहे, तुम्ही अवेल करू शकता. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी त्याविषयी ऑर्डर कसं करायचं सांगतो. तर या ठिकाणी बघा, इतिहासचं पहिलं लेक्चर आपलं काल झालं. तर आपण दररोज सकाळी 10 वाजता आणि इव्हिनिंगला 6 वाजता असं आपण रोज 2 लेक्चर टाकणार आहोत. तर या ठिकाणी कालचा टॉपिक झाला ब्रिटिशांचे आगमन व त्याचे धोरण. तर तुम्ही तो टॉपिक बघून घ्या. आपलं यूट्यूबचं चॅनल आहे PSI भागवत मुलगी, ते सबस्क्राईब करून घ्या. आणि तसंच टेलिग्रामला MPSC स्टडी प्लॅन म्हणून आपलं चॅनल आहे, त्या ठिकाणी बी तुम्हाला PDF वगैरे मिळून जातील. तर आजचा आपण टॉपिक सुरू करणार आहोत, महसूल पद्धती. याच्यावर तब्बल 11 प्रश्न आलेले आहेत. तर चला स्टार्ट करूयात. कालचा टॉपिक झालेला आहे, तर नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतोय. कोणता? महसूल पद्धती. खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर या ठिकाणी बघा, सेकंड टॉपिक महसूल पद्धती. तर बघा, महसूल पद्धती. तर ASO 2011ला प्रश्न आलेला होता. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्या डॅश डॅश या महसूल पद्धती प्रत्यक्ष संबंध येत असे. आता सांगा, कोणती पद्धती होती प्रत्यक्ष संबंध यायचा? म्हणजे जे मिडल मॅन होते ते हटवले होते. तर ती कोणची पद्धती होती? रयतवारी. म्हणजे रयतीशी डायरेक्ट, रयत नावातच काय, रयत म्हणजे काय? शेतकरी. त्यांच्याशी डायरेक्ट संबंध यायचा. त्यामुळे कॉमन सेन्सचाच भाग आहे. पण पाठ जर असेल तर किंवा अभ्यास केलेला असेल तर येणारच. पण ज्याला अभ्यास बी नाही ते बी रयतवरून ओळखू शकते की रयत म्हणजे जनता शेतकरी आहे. त्यामुळं काय, तर डायरेक्ट रयतवारी पद्धती लॉजिकनुसार आला असतं. आणि ज्याचा अभ्यास आहे त्यांना अभ्यासाच्या जोरावर द्या. जिथं अभ्यास काम नाही करत तिथं मग लॉजिक लावा. तर या ठिकाणी रयतवारी पद्धत आहे. महालवारी म्हणजे एक विशिष्ट गावासारखं असतं, त्या ठिकाणी त्या पूर्ण गावाचा एकदाच महसूल घेतला जातो. कायमधारा पद्धती असेल आणि हे तालुकादारी पद्धती आपल्याला माहित नाही. कायमधारा पद्धती होती, त्यामध्ये बी मिडलमॅन होते. आता बघा, रयतवारी पद्धती प्रथम मद्रासमध्ये म्हणजेच सध्याच्या चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली. यात उत्पादन क्षमतेनुसार जमिनीचे वर्गीकरण केले जाई. प्रत्येक वर्गातील जमिनीतील उत्पादनाची सरासरी काढली जायची. तर या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी हा कंपनीकडे महसूल जमा करायचा. ज्यामुळे शेतकरी व कंपनी या दोघांमध्ये तिसरा घटक नव्हता. शेतकऱ्यांचा कंपनीशी प्रत्यक्ष संबंध यायचा. जमीन मालक कोण होता? तर या ठिकाणी रयतवारी पद्धतीमध्ये रयत म्हणजे शेतकरी हाच मालक होता. म्हणजे त्या जमिनीची तो विक्री करू शकत होता. तर बघा, त्या आधीच्या 20 वर्षातील सरासरी किमतीनुसार त्या उत्पादनाचे रुपया पैशात मूल्य ठरवले जाई किंवा शेतकऱ्याला मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नातील जास्तीत जास्ती 50% शेतसारा घेतला जायचा. बघा किती टक्के? 50% शेतसारा. निव्वळ उत्पन्न ठरविताना उत्पादन खर्चाबरोबर बाजारभावातील हंगामी चढ उतारांचाही विचार होई. परिणामतः प्रत्यक्ष सारा आकारणी मात्र 50% पेक्षाही कमी झाली होती. तर या ठिकाणी बघितली तुम्ही रयतवारी पद्धती. तर कायमधारा पद्धती 1793ला सुरू झाली होती. बघा, कायमधारा 1793, तुम्हाला लक्षात ठेवायचं असलं तर. आणि बघा, कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असेत? बघा बघा, ASO 2011 तोच प्रश्न. आणि काय, PSI 2011ला पण तोच प्रश्न पडला. आता तुम्ही म्हणता ना ASO PSI प्रिलिम्स कसं काय, तर 2017 पूर्वी या पूर्व परीक्षा वेगवेगळ्या व्हायच्या प्रत्येक पोस्टनुसार. PSIची वेगळी पूर्व, STI ची वेगळी, ASOची वेगळी. त्यामुळे त्या काळामध्ये पूर्व परीक्षा खूप जास्ती व्हायच्या पोस्टनुसार. त्यामुळं ASOला जो काही ASOला प्रश्न आला तो जशाच तसा, फक्त ऑप्शन एकच्या जागेवर दुसऱ्या नंबरला ऑप्शन गेला. असा बदल करून तो प्रश्न त्याच वर्षी रिपीट झाला. बघा, त्यामुळं
PYQ करणं खूप महत्त्वाचं असतं. बघा या ठिकाणी कायमधारा, रयतवारी, महालवारी आणि वायदा पद्धत असं दिलेलं आहे. तर रयतवारी उत्तर वरतीच बघितलं वरत्या प्रश्नात. आता बघा रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असत. बघा आता या ठिकाणी चार्ट दिलाय बघा वरती म्हणलो तुम्हाला 1793 कायमधारा पद्धती बरोबर आहे. आता बघा कायमधारा, रयतवारी आणि महालवारी असा चार्ट दिलाय. या ठिकाणी तुम्हाला चार्टचं दाखवतो हा. तर आता बघा कायमधारा पद्धती बघू. कायमधारा पद्धतीची सुरुवात कधी झाली? 1793 साली सुरुवात झाली. रयतवारी पद्धतीची सुरुवात कधी झाली? 1820 साली सुरू झाली. महालवारी कधी? 1820. म्हणजे कोणत्या दोन पद्धती महसुलाच्या एकाच वर्षी सुरू झाल्या त्या म्हणजे रयतवारी आणि महालवारी. कधी? 1820 ला दोन्ही पद्धती सुरू झाल्या. तत्पूर्वी कायमधारा कधी सुरू झाली होती? तर कायमधारा पद्धती 1793 ला सुरू झाली होती. या ठिकाणी बघा आता प्रांत कोणते? बघा कायमधारा पद्धती जी 1793 ला सुरू झाली तिचे प्रांत बघा. बंगाल प्रांतामध्ये, त्याच्यानंतर बिहारमध्ये, ओडिसामध्ये, बनारसमध्ये आणि उत्तर कर्नाटकमध्ये ही पद्धती होती. रयतवारी पद्धती कुठं होती? बघा रयतवारी पद्धतीचं वैशिष्ट्य महाराष्ट्र बघा, महाराष्ट्राच्या संदर्भात बघा मुंबईमध्ये होती. महाराष्ट्राच्या संदर्भात बघा मुंबई होती. त्यानंतर मद्रास, आसाम आणि इतर ठिकाणी काही. तर मुंबई खास नोट करा, आपल्यासाठी मुंबई महत्वाचं आहे. तर मुंबई नोट करा. रयतवारी पद्धती मुंबई, मद्रास, आसाम हे 3 लक्षात ठेवा. बघा रयतवारी पद्धत म्हणलं की मुंबई, मद्रास, आसाम फिक्स लक्षात ठेवा. 3 प्रांत काय? मुंबई, मद्रास, आसाम हे फिक्स ठेवा लक्षात. महालवारी पद्धती कोणती? तर सध्याचा उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग, यूपीचा काय बराच भाग, मध्य भारत क्षेत्र आणि पंजाब, यामध्ये पंजाब नोटीस करा कारण पंजाब हटके आहे. महालवारी पद्धती कुठे? पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतात क्षेत्र काही प्रमाणात होतं. तर पंजाब हे हटके आहे त्यामुळे तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न आला. महालवारीला पंजाब साईडचा प्रदेश, रयतवारीला मुंबई, मद्रास, आसाम आणि कायमधाराला उर्वरित म्हणजे काय बंगाल, बिहार, ओडिसा, बनारस, उत्तर कर्नाटक हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघा प्रमाण किती होतं? प्रमाण म्हणजे कसं प्रमाण? ह्याचं प्रमाण नाही, 2 प्रमाण असतात बरं वेगवेगळे. आता काय? एक तर किती प्रदेशाचं प्रमाण म्हणजे किती टक्के भारताचा प्रदेश कोणत्या पद्धतीने व्यापला होता. तर बघा सर्वाधिक प्रदेश कोणता होता? तर रयतवारी. बघा 51% प्रदेश. किती? तब्बल 51% प्रदेश हा कशाने व्यापला होता? रयतवारी पद्धतीनं. त्यानंतर 2 नंबरला कोण? 30% प्रदेश कशाचा होता? महालवारीचा होता. आणि सर्वात कमी प्रदेश 19% प्रदेश हा कायमधारा. बघा सर्वात जास्ती माहिती असणारी किंवा कानावर येणारी कोणती अशी कायमधारा, पण तिचा प्रदेश छोटा होता फक्त 19%. पण रयतवारीचा प्रदेश खूप मोठा होता. तुम्ही ह्याच्यावरून लक्षात ठेवा की खूप मोठ्या शेतकऱ्यांना काय दिलं गेलं होतं म्हणजे जास्ती क्षेत्रामध्ये शेतकऱ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होते असं लक्षात ठेवा. जेणेकरून रयतवारी पद्धत होती असं लक्षात ठेवा. 51% तब्बल म्हणजे 51% प्रदेशात शेतकरी स्वतः मालक होते असं लक्षात ठेवा. म्हणजे रयतवारी पद्धती होती. त्यानंतर 2 नंबर महालवारी आणि 3 नंबर कायमधारा पद्धती. आता बघा अधिकारी कोण सुरू केले? अधिकारी या संदर्भात कोण होते? तर बघा कायमधाराचं का वरून लक्षात, कायमधाराचं कार्नवालिस, कॉर्न आहे पण आपण कार्नवालिस लक्षात ठेवू. कायमधारा कार्नवालिस. बघा कोणतं? कायमधारा कार्नवालिस. आणि जॉन शोर समिती कोणती होती? तर जॉन शोर समिती होती. कानात कायमधारा, कॉर्नवालिस कान आणि शोर म्हणजे काय? आवाज येतोय, शोर होत आहे, शोर मचाते असं लक्षात ठेवा. शोर मचाते, शोर म्हणले की काय? कान म्हणजे कॉर्नवालिस कायमधारा. जॉन शोर कॉर्नवालिस कायमधारा. आता बघा रयतवारी पद्धती कोण सुरू झाली? बघा रयतेचं मन राखलं. रयतेचं काय राखलं? मन राखलं. म्हणून मनरो रयता म्हणेन तेच करायचं. रयत मनरो. मद्रास. आता बघा मद्रासमध्ये आणि डेव्हिड रिकार्डोच्या वैज्ञानिक सिद्धांतावर अवलंबून होती. ही जी रयतवारी पद्धत आहे ती कोणाच्या सिद्धांतावर अवलंबून होते? तर अर्थतज्ञ कोण? डेव्हिड रिकार्डो. रयतचं र वरून रिकार्डो लक्षात ठेवा. काय? रयतचं र आहे आणि रिकार्डोचं री आहे. री म्हणजे काय? रयतवारीच्या शेवटी री आले असं लक्षात ठेवा. रयतवारी री म्हणजे काय? रिकार्डो. रयतवारी री काय? रिकार्डोनं सुचवलेल्या सिद्धांतावर आधारित आहे. आणि मनरो रयतवारी र वरच आहे सगळं. बघा मनरोच्या शेवटी रो यायले, रिकार्डोच्या सुरुवातीला री यायले आणि रयतवारीच्या शेवटी री यायले. त्याच्यावरून लक्षात ठेवा रयतवारी रिकार्डो, रयतवारी मनरो.
त्यानंतर बघा महालवारी. महालवारीचं काय? तर बघा आता हे कट करतो. महालवारीचं काय आहे? होल्ट मॅकेंजी, मार्टिन होल्ट मॅकेंजी, त्यानंतर मार्टिन बर्डला उत्तर भारताच्या भूमिकर व्यवस्थेचा जनक मानलं जातं. बघा लक्षात ठेवा, कोण? होल्ट मॅकेंजी आणि मार्टिन बर्डला, हे दोन लक्षात ठेवा महालवारीच्या संदर्भात. होल्ट मॅकेंजी आणि मार्टिन बर्डला. बघा महालाच्या वरी बर्ड असतात, बर्ड बसतात म्हणजे पक्षी बसतात असं लक्षात ठेवा. महालाच्या वरी काय बसतात? बर्ड. आणि होल्ट मॅकेंजी म्हणजे माकडं, लक्षात ठेवा. मॅकेंजी म्हणजे काय? मॅकेंजी नावाचं माकड महालावर बसले, लक्षात ठेवायचं. होल्ट मॅकेंजी आणि मार्टिन बर्डला उत्तर भारताच्या भूमिकर व्यवस्थेचा जनक म्हटलं जातं, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता बघा अधिकारी तर बघितले. आता महसूल बघा, वाटप, शासन आणि जमीनदार आणि शेतकरी. कायमधारा पद्धतीत काय होते? शासन होतं, नंतर काय त्या मधात काय येणार? जमीनदार, आणि त्यानंतर शेतकरी. पण इथं कसं होतं? डायरेक्ट रयतवारीमध्ये शासन टू रयत, रयत टू शासन असं होतं. त्यानंतर बघा ही जी काही जमीन ही होती, महालवारी पद्धती होती, त्यामध्ये शासन, पुन्हा जमीनदार, पुन्हा कुळ आणि मग प्रत्यक्ष कसणारा, अशा इतके घटक होते. म्हणजे वरती शासन बघा, शासनाच्या खाली काय? जमीनदार, त्याच्या खाली पुन्हा कुळ, आणि त्याच्या खाली पुन्हा प्रत्यक्ष जमीन आखणारा किंवा करणारा, कसणारा. बघा किती टप्पे होते महालवारीमध्ये. म्हणजे महाल म्हणजे काय? बिल्डिंग. त्याच्यामध्ये कसे खूप जास्ती टप्पे असतात महालामध्ये वरचा मजला, खालचा मजला, त्याच्या खालचा. तसा आहे इथं. वरी शासन, त्याच्या खाली जमीनदार, त्याच्या खाली कुळ, आणि त्याच्या खाली प्रत्यक्ष जमीन कसणारा, अशी महालवारीची पद्धत होती. महालासारखीच या ठिकाणी बघा. आता कर प्रमाण कसं होतं या ठिकाणी बघा. मग कायमधारामध्ये कसं होतं? 8/9 भाग सरकारकडे आणि 1/9 भाग जमीनदाराकडे. म्हणजे समजा 9 रुपये आले गव्हर्नमेंटकडे. किती आले? 9 रुपये समजा गव्हर्नमेंटकडे आले, तर त्या 9 पैकी 8 आपलं समजा कर किती दिला? 9 रुपये समजा शेतकऱ्याने दिले, तर त्यामधले 8 रुपये कोणाला जाणार? गव्हर्नमेंटला जाणार. कोणाला? गव्हर्नमेंटला. आणि 9 रुपयापैकी 1 रुपये कोणाकडे राहणार? 1 रुपये जमीनदाराकडे राहणार. कोणाकडे? जमीनदाराकडे. बघा 9 भाग आहेत टोटल, त्याच्यापैकी 8 भाग सरकारकडे आणि 1 भाग जमीनदाराकडे. ह्या अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि जी रयतवारी होती त्यामध्ये साधारणतः 30 ते 50% कर आकारला जायचा. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न समजा 100 रुपये आहे, त्याच्यातले 30 ते 50 रुपये गव्हर्नमेंटला द्यावे लागायचे. म्हणजे हा दर बराच होता. त्यानंतर बघा हेच बघा, कशाचं? महालवारीचं किती? तब्बल 66% दर होता. का त्या 66% मध्ये मग ते काय बघा ना, वरी जाईपर्यंत ते कदाचित कमी होत असेल. त्याच्यामध्ये खूप जास्ती मिडल मॅन आले, त्यामुळे त्याचा दर 66% झाला. याच्यावरून लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकतात. सर्वाधिक दर आहे 66%, कारण तिथं 1, 2, 3, 4 घटक आहेत टोटल. तर या ठिकाणी आता नेक्स्ट बघा. आता बघा पुढील पैकी अचूक जोडी ओळखा. अचूक म्हणजे काय? बरोबर जोडी ओळखायची. आता बघा बरोबर जोडी. वॉरन हेस्टिंगचं काय? तर लिलाव पद्धतीने महसूल, हे 101% बरोबर आहे. तुम्ही वाचला असेल. वॉरन हेस्टिंग काय आहे? तर लिलाव पद्धतीनं महसूल गोळा करणं 101% बरोबर आहे. आता ह्या माहिती आहे, ह्याच्यावरून आपण 2 नंबरचा पर्याय कट करू शकतात. त्यानंतर बघा कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धती येतं, सगळ्या जगाला माहिती आहे. बरोबर आहे, त्यामुळं बरोबर असल्यामुळं 3 नंबर कटलं आणि 1 नंबर बी कटलं. बघा झालं, गरजच नाही आता क आणि ड नंबरचं स्टेटमेंट बघायचीच गरज नाहीये. कारण आपण कशावरून बघितलं? आणि बरोबर आहे. मला सांगा, आणि बरोबर आहे. 2 नंबरच्या पर्यायामध्ये फक्त बरोबर दिले, पण असं आहे का? नाही. आणि बरोबर आहे. 1 नंबरच्या पर्यायामध्ये काय दिले? फक्त बरोबर, पण असं आहे का? नाही. आणि बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर 3 पर्यायामध्ये काय दिले? क ड बरोबर, पण त्याच्यात दिलं नाही म्हणून चुकलं. म्हणजे ह्याचा अर्थ 4थ्या नंबरचं बरोबर आहे. म्हणजे सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला सर्व स्टेटमेंट वाचायचेत का? नाही वाचायचे विनाकारण. आपल्याला 2 पर्यायावरून उत्तर निघतं, विषय संपला. दोन स्टेटमेंटवरून उत्तर निघत असेल तर 3रं-4थं स्टेटमेंट बघायचं नाही, डायरेक्ट 4 नंबरचं उत्तर मारायचं. बघा तरी बघूत आपण आता.
मालथस मालथस जो आहे त्या मालथस कशाचा पुरस्कर्ता होता, तर रयतवारी पद्धतीचा पुरस्कर्ता होता. बघा रयतवारी पद्धत सुरू मनरोनं केली. मनरोनं पद्धत रयतवारी सुरू केली, पण पुरस्कर्ता त्याचा कोण होता, तर थॉमस मालथस. म्हणजे नंतर त्यानं पुरस्कार केला त्याचा, म्हणजे त्यानं पण त्याला प्राधान्य दिलं. त्यानंतर रॉबर्ट किथ प्रिंगले डेव्हिड रिकार्डोचा शिष्य होता. आता बघा एक आयोगाचं वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही अभ्यास आता ब क ड हे स्टेटमेंट दिलीत ना तुम्हाला, तर आयोगाला अपेक्षित काय आहे, तुम्ही वाचणं आणि ब अपेक्षित आहे तुम्हाला. क आणि ड ची माहिती नसली तरी चालते तुम्हाला, आणि खास करून ड ची गरजच नाहीये. गरजच नाहीये तुम्हाला काही करायची, कारण चा तुमच्याशी डायरेक्ट कसलाच संबंध नाहीये. ते स्टेटमेंट तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी टाकलेलं आहे. कारण की आणि ब वरून उत्तर निघते हे लक्षात ठेवा, की आपल्याला आयोगाच्या प्रश्नाचं उत्तर ज्या स्टेटमेंटवरून फास्टमध्ये निघतं, बस त्या स्टेटमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. आणि आयोग बी तेच मुद्दाम टाकत असतं निर्णायक. तुम्हाला जर माहिती असलं असतं, समजा तुम्हाला पक्क माहिती आहे, आणि क माहिती आहे, आणि क तुम्हाला माहिती आहे. जसं मला ब माहित होतं, तर मग उत्तर डायरेक्ट 100% उत्तर निघालं. पण तुम्हाला आता अभ्यासाच्या बाहेरच तुम्ही अभ्यास केला, लय तज्ञ झालात आणि तुम्ही सिलेबसचं सोडून बाहेरच केलं, तर काय झालं असतं? तुम्हाला माहिती आहे क आणि ड बरोबर आहे. बघा क आणि ड 3 नंबरला आहे आणि क आणि ड 4 नंबरला आहे. झालं तुमचा गोंधळ. जास्ती अभ्यास करून तुमचा रिझल्ट जाईल. काय क आणि ड कशात दिले? 3 आणि 4 मध्ये आज झालं कन्फ्युजन. तुम्हाला ब तर माहित नाही मेन. पण जर तुम्हाला आणि बच मेन माहिती आहे, तुमचं डायरेक्ट उत्तर निघाल. त्यामुळं सिलेबस ओरिएंटेड अभ्यास करा. एक्स्ट्राचं डोकं बाहेरचं नाही लावायचं. जे सिलेबसमध्ये आहे, जे PYQ रिपीट पडतात, फक्त त्याचाच अभ्यास करायचा आणि त्याच्याच रिलेटेड अभ्यास करायचा. जेणेकरून तुम्हाला 100% आन्सर येत असतं. तर आता बघा हे झालं. खालचं बघा आता. ह्यामध्ये तुम्हाला माहिती दिली एक्स्ट्राची. तर या ठिकाणी बघा वॉरन हेस्टिंग्ज काय, तर 1772 मध्ये हेस्टिंगने कर गोळा करण्याचे अधिकार सर्वात जास्त बोली लावणाऱ्या वर्षासाठी दिले गेले. बघा 72 मध्ये काय केलं त्याने, एका वर्षासाठी सर्वात बोली लावीन त्याला अधिकार देऊन टाकले, कर गोळा कर बतूच आहे का नाही. आता बघा कर संग्रहणाच्या बाबतीत 1777 मध्ये बोली पंचवार्षिक समाप्त करून 1 वर्ष करण्यात आली. मात्र यावेळी जमीनदारांना संधी मिळाली. जाऊ द्या, असंही करू द्या, काही बी करा, पण हे बोली पद्धत कोण सुरू केली हे महत्वाचं आहे. बोली किंवा लिलाव पद्धत कोण सुरू केली, तर वॉरन हेस्टिंग्ज यांनी सुरू केली. ऑप्शन आला तर मारून टाका. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस, बघा कोण, लॉर्ड कॉर्नवॉलिस. कायमधारा कर व्यवस्थेनुसार जमीनदारांना भूस्वामी किंवा भूमिस्वामी मानण्यात आले. कोणाला? जमीनदारांना. म्हणजे कॉर्नवॉलिसनं कोणाला महत्व दिलं? जमीनदारांना महत्व दिलं या पद्धतीमध्ये. आता बघा प्रारंभी 1790 मध्ये व्यवस्था 10 वर्षासाठी लागू करण्यात आली. किती? 10 वर्षासाठी लागू करण्यात आली ना. 10 वर्षासाठी लागू करण्यात आली. नंतर ती 1793 मध्ये स्थायी करण्यात आली. किती? 1793 मध्ये कायमस्वरूपी करण्यात आली. मला एक लोक फोन करतात लेक्चरमध्ये सुद्धा, सॉरी. 1793 मध्ये स्थायी करण्यात आली. जमीनदारांना व त्यांच्या वारसदारांना कायम स्वरूपात ठरलेला भूमिकर द्यावा लागत होता. कायम स्वरूपात ठरलेला, त्यामुळे तर त्याला कायम धारा पद्धती म्हटलं जातं. प्रश्न आला तुम्हाला कधी सुरू करण्यात आली, तर 1793 बिंदास लिहून टाका. भूमिकराचा 8/9 भाग कंपनीला देऊन उरलेला 1/9 भाग जमीनदारांना कामाचा मोबदला म्हणून स्वतःजवळ ठेवायचा होता. सांगितलं तुम्हाला 9 रुपयामधले 8 रुपये गव्हर्नमेंटला जाणार आणि 1 रुपये जमीनदार ठेवणार. या ठिकाणी बघा हे झालं आपलं. आता खालचा बघा प्रश्न. तर बघा इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली. बघा कोणाच्या? इंदापूर तालुक्यातील जमीन कोणत्या सिद्धांतानुसार मोजण्यात आली, सांगा आता कोणत्या. तर बघा इथे लक्षात ठेवा एक लॉजिक. आपण वरती काय बघितलं होतं की डेव्हिड रिकार्डो ऐकलं होतं का नाही? डेव्हिड रिकार्डो, त्या रिकार्डोचं ऐकलं होतं की त्या रयतवारी पद्धतीसाठी त्यानं त्याच्या सिद्धांतावर आधारित होती. मग कॉमन सेन्स आहे, आपण त्या प्रश्नावरून हा प्रश्न सुटेल आपल्याला. बघा इथं काय दिलंय, डेव्हिड रिकार्डो. कारण की इंदापूर कुठे येते? मुंबई प्रांतामध्ये आहे का नाही. मुंबईमध्ये इंदापूर येते. मग मुंबईमध्ये कोणती पद्धती होती तुम्हाला माहिती आहे? रयतवारी होती. कोणती? रयतवारी पद्धत. मग कॉमन सेन्स आहे, डेव्हिड रिकार्डोच्या सिद्धांतावर आधारित होतं. कुठं आहे? फक्त एकाच ठिकाणी. विषय संपला. एकाच ठिकाणी उत्तर आलं. आपल्याला काहीच करायची गरज नाही. वरच्या PYQ वरून खालचे प्रश्न सुटत आहेत. म्हणजे आता ह्या PYQ वरून आता पुढचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळं PYQ करायचं असते. ह्याच्यातून तुमचा 60 ते 70% अभ्यास इथंच होऊन जाईल. तुमची प्रिलिम्स पास होऊ शकाल कदाचित, हे जर परफेक्ट केलं तर. आता बघा इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी
रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार करण्यात आली. कोणत्या? रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार करण्यात आली इंदापूर. आता बघा, डेव्हिड रिकार्डो 1772 ते 1813 हे इकॉनॉमिक्सचा भाग आहे. हा ब्रिटिश राजकीय अर्थतज्ञ होता. तो अभिजात अर्थशास्त्रात क्लासिक इकॉनॉमिक पारंगत होता. त्याचं क्षेत्र काय होतं? क्लासिक इकॉनॉमिक्स. पण मला तरी वाटतंय हे राज्यसेवेसाठी इकॉनॉमिक्सचा भाग आहे. हा डेव्हिड रिकार्डोचा वगैरे सिद्धांत वगैरे दिलेले आहेत, तर ते सहसा राज्यसेवेला विचारलं जातं, पण तरी पण घेऊत आपण. त्याने एका निबंधात डिमिनायझिंग मार्जिनल रिटर्नचा उल्लेख केला होता. हा नंतर अर्थशास्त्रात सिद्धांत म्हणून नावारूपास आला. भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तत्कालीन थिंक टँकवर या विचारांचा प्रभाव असल्यामुळे कायमधारा पद्धतीत बदल करावा असे त्यांना वाटू लागले. तुम्ही डेव्हिड रिकार्डो लक्षात ठेवा. काय आणि कोणती पद्धती? रयतवारी पद्धती त्याच्यावर आधारित होती. कोणता सिद्धांत? रिकार्डोचा खंड सिद्धांत होता. लक्षात ठेवा या गोष्टी. आता बघा खालचा बघा, ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? बघा, ब्रिटिशांनी कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर आता बघा, तुम्ही हे सांगा, पद्धती तुम्हाला तर माहिती आहे. आता वरी जेवढं तुम्ही वाचलं आतापर्यंत त्यानुसार तुम्ही काहीच पाठ केलं नाही, फक्त ते वाचलंय. आता बघा, इलिमिनेट करा. ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर बघा या ठिकाणी बघा, तिसऱ्या नंबरचं काय आहे? रयतवारी जागीरदारी. जागीरदारी होती का? जागीरदारी नव्हती. जागीरदारी नव्हती म्हणजे 3 नंबर कटला. वतनदारी होती का? वतनदारी नव्हती, कटलं. आता बघा, पहिल्याला काय दिले? जमीनदारी आणि रयतवारी. रयतवारी काय दिले? आणि 2 नंबर काय दिले? जमीनदारी व वतनदारी. वतनदारी होतं का सांगा? वतनदारी होतं का? नव्हतं. झालं. म्हणजे तुम्हाला काय पाठ बी करायचे का नाही? सरळ सरळ काही डोकं न लावता कॉमन सेन्सनं प्रश्न सुटला. काय? जागीरदारी नव्हती. वतनदारीचं नावच असं काही ऐकलं नाही आपण. ऐकलंय का नाही? म्हणून झालंच 1 नंबरचं उत्तर डायरेक्ट झालं, जमीनदारी आणि रयतवारी. काय हो, काय अशा याच्यामध्ये गडबड करायची नाही, इलिमिनेट करायचं. होईल तेवढं अशक्य काय वाटतंय ते कट करायचं आधी. जर तुम्हाला 100% उत्तर येऊ द्यायचं असं, शिल्ली मिस्टेक नाही करायची गडबडीत, तर काय करायचं माहिती आहे? जागीरदारी नाही, वतनदारी नाही, वतनदारी नाही, 2, 3 आणि 4 कटले. 1 नंबर उत्तर आहे का कन्फर्म? जमीनदारी आणि रयतवारी. यस, बरोबर. फास्टमध्ये करायचं प्रोसेस. आता बघा, ब्रिटिशांनी शेतसारा वसुलीसाठी जमीनदारीलाच बघा, जमीनदारीलाच काय म्हणायचे? कायमधारा. जमीनदारी आणि कायमधारा एकच होती. काय? जमीनदारांना अधिकार होते त्यामध्ये. तुम्ही ऐकलं असेल, 9 भागापैकी 8 भाग गव्हर्नमेंटला, 1 भाग जमीनदार ठेवून घेणार. मग जमीनदारी पद्धत म्हणजेच काय? कायमधारा पद्धत होती. व रयतवारी पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला होता. बघा या ठिकाणी बघा, हा चार्ट वाचून दाखवतो तुम्हाला. हा चार्ट, ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी प्रभावी वापर केला होता या पद्धतीचा. आता कायमधारा आणि तात्पुरता सारा पद्धती. बघा, कायमधारा काय? ब्रिटिश अंमल स्थिर होताना ब्रिटिशांनी मुख्यतः कोणती पद्धत वापरली होती स्टार्टिंगला? कायमधारा पद्धती. कुठं? बिहार, बंगाल, ओडिसा. बघा, बिहार, बंगाल, ओडिसा या भागात. तर तात्पुरता सारा पद्धती इतर प्रदेशात निश्चित केली. बाकीच्या प्रदेशात कशी होती? तात्पुरता सारा पद्धती. हे लक्षात ठेवा. कशी? तात्पुरता सारा पद्धती. शेतसारा वसूल करण्याचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला. या जमीनदारी किंवा कायमधारा पद्धतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यावरील सारा परंपरेनुसार कायम करण्यात आला होता. कसा? कायम करण्यात आला. आणि लॉर्ड कॉर्नवालिस गव्हर्नर जनरल असताना 1793 मध्ये ही पद्धती कशी करण्यात आली? कायम करण्यात आली किंवा सुरू करण्यात आली म्हणू शकता तुम्ही. कायम हा शब्द का आला? कारण 1793 पासून पुढे ती कायम करण्यात आली होती, म्हणून कायमधारा पद्धती होती. तिलाच काय? जमीनदारी म्हणायची. जमीनदारांकडे अधिकार होते त्यामुळे तिला जमीनदारी म्हणायची. ती कायम स्वरूपात केल्यामुळे तिला कायमधारा सुद्धा म्हणायची. आणि ती कायम तीच राहणार होती, तिच्यात बदल होणार नव्हता जास्ती. आता बघा, कायमधारा पद्धतीत शेतकसार ते सांगितलं तुम्हाला, 8/9 भाग सरकारकडे जमा करायचा, 1/9 भाग जमीनदाराने घ्यावायचा, असं निश्चित करण्यात आलं होतं. आता बघा, तात्पुरती पद्धती सारा पद्धती काय होती? तात्पुरता सारा पद्धती त्या प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या प्रमुख पिकांचे दर, एकरी उत्पादन, शेतमालाच्या किमती, जमिनीचे खंडाने द्यावयाची व विक्रीची किंमत, तसेच उत्पादनाचा सरासरी खर्च या गोष्टी लक्षात घेऊन 15 ते 40 वर्षांसाठी आकारणी केली जावी अशी तरतूद होती. किती? तब्बल 15 ते 20. म्हणजे कायम नव्हती ती, 15-20 वर्षांनी त्यात बदल होणार होता त्या तितक्या काळामध्ये. आणि ह्यासाठी विविध घटक डिपेंड करत होते. आता बघा, तात्पुरता सारा पद्धतीनुसार जमीनदार, मालगुजार वगैरे मध्यस्थांबरोबर करार करण्यात येत असेल.
बघा ही जी काही तात्पुरती सारा पद्धती होती त्यामध्ये काय करार केले जायचे. करार पद्धती एक प्रकारे म्हणू शकता तुम्ही. तर या ठिकाणी बघा आता नेक्स्ट आपला बघा, बघा ही पुन्हा तोच क्वेश्चन जो 2011 ESO 2011 PSI ला आला होता. तोच प्रश्न बदलून 2015च्या ESO ला बी आला. बघा किती रिपीट क्वेश्चन आले. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले होते? बघा सांगा, जमीन मालक म्हणजे काय? गव्हर्नमेंट टू फार्मर्स म्हणजे शेतकरी म्हणजे काय? सरकार ते शेतकरी डायरेक्ट संबंध. शेतकरी कोण होते? मालक होते. तर कोणती पद्धती होती ती? रयतवारी पद्धती. रिपीट क्वेश्चन आला. खूप वेळेस रिपीट झाला हा क्वेश्चन बघा, रयतवारी पद्धती. त्याच्यानंतर बघा मिरासदारी असली पद्धत कधी ऐकली तुम्ही? जमीनदारी होती, ऐकली जमीनदारी. तेच आपण सांगितलं कायमधारा. हे बघा हे जमीन आत्ता बघा, हे डोक्यात घ्या आत्ता डोक्यात घ्या एक गोष्ट. इथं प्रश्न आता नवीन लॉजिक सांगतो तुम्हाला. अशा प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला आता हे प्रश्न वेगळाच काहीतरी असला असता समजा, तर मी सांगतो या प्रश्न न वाचता मी याचं उत्तर 50% काढलं असतं. कसं? तुम्हाला माहित आहे जमीनदारी आणि कायमधारा पद्धत एकच आहे का नाही? मग हे जमीनदारी 1-2 नंबरला दिले आणि कायमधारा 1 नंबरला दिले. मग जर त्याचं उत्तर कायमधारा जर असलं असतं तर 2 ऑप्शन एकच कसं काय दिले असते? म्हणजे ह्याचा अर्थ 100% 1 आणि 2 ऑप्शन नाहीच. कारण की ते एकच अर्थ होतंय. म्हणजे उत्तर जर समजा कायमधारा उत्तर असलं तर मग 1 नंबरला जर कायमधारा दिली, 2 नंबरला ऑप्शन कशाला जमीनदारी टाकलास का? ते एकच आहे ना. मग अशा हे पद्धतीनं तुम्हाला माहित नाही का आता त्याचं उत्तर रयतवारी आहे, पण तुम्हाला माहित आहे जमीनदारी आणि कायमधारा एकच असते. आणि इथं जर 4 नंबरला ऑप्शन दिला असता, समजा काय दिलं असतं की लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 साली कोणती पद्धत सुरू केली आणि हेच ऑप्शन असले असते. फक्त 4थ्या नंबरला काय दिलं असतं, 4 नंबरला काय दिलं असतं, हेच समजा सर्व ऑप्शन असे असले असते. 4 नंबरला काय दिलं असतं, 1 व 2 असं दिलं असतं. 4 नंबरचं ऑप्शन 1 व 2 असलं असतं. तर आता काय दिलं असतं, कोणत्या महसूल 1793 ला लॉर्ड कॉर्नवॉलिसने कोणती पद्धत सुरू केली? तर काही जणांना कायमधारा फिट असते. 1 नंबर उत्तर बरोबर फास्टमध्ये मारलं, बरोबर उत्तर आलं. एक्झाम सेंटरच्या बाहेर आलं. त्यानंतर प्रश्नपत्रिका बघितली. मग जो मेन्स दिलेला मुलगा हुशार असतो ते साईडला असतो आणि आपण काय करतात, कायमधारा मारतात. कारण कन्फर्म माहित असते 1793 कॉर्नवॉलिस कायमधारा. ओके, 1 नंबर उत्तर बरोबर आलं. मग तो मेन्स दिलेल्या पोराला म्हणतात माझं हे उत्तर बरोबर आलं. तो म्हणतो एकदा 4 नंबरला बघ 1 व 2 दिले. कारण त्या कायमधारा म्हणजे जमीनदारी पद्धती आहे. झाला गेम. 4 नंबरचं उत्तर. का? कारण की 1 आणि 2 चा अर्थ एकच होतो. ते 4 नंबरला लिहिलं. आता दुसरी पॉसिबिलिटी तुम्हाला सांगता. आता तोच प्रश्न आहे की 1793 ला कॉर्नवॉलिसने कोणती पद्धत सुरू केली? आणि ह्याच्या ठिकाणी समजा ऑप्शन काय आलं, समजा नाही. हे समजा हाच प्रश्न आहे. ह्याचंच लॉजिक सांगायला तुम्हाला. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर या ठिकाणी काय तुम्हाला माहिती आहे, जमीनदारी हे लॉजिक तुम्हाला आताच सांगितले, पण रिपीट एकदा सांगतो. काय जमीनदारी आणि कायमधारा एकच आहे. म्हणजे इथं दोन्ही दिले का 1 व 2 बरोबर म्हणून दिलं नाही. म्हणजे आणि ह्या दोन्हीचा अर्थ एकच येतो. तर त्यावेळेस हे चूक असतं. कारण 2 उत्तरं नसतात. 2 उत्तरं नसतात. कुठेही बघा आयोगाचा कसलाही प्रश्न येऊ द्या आणि तुम्हाला 2 ऑप्शन सारखे दिसले, त्याचा अर्थ एकच होता आणि एकच जर असेल तर आयोग तर 2 उत्तरं देणार नाही. जरी दिले तर तो प्रश्न कॅन्सल होईल. त्यामुळे ते 2 सोडून तिसरा कोणता तरी पर्याय आहे, तो कोणता इथं रयतवारी. तर अशा प्रकारे लॉजिक डेव्हलप करा तुम्ही. असं लॉजिक करा. काही ठिकाणी हाच जर प्रश्न अननोन असला असता आणि तुम्हाला माहित आहे 1 आणि 2 काही बस सेम अर्थाचे आहेत, एकच होतंय ते, तर त्यावेळेस हे दोन्ही उत्तर असू शकतात का? नाही. मग त्यावेळेस 4थ्या नंबरचं ऑप्शनमध्ये कधी-कधी दिलेलं असतं 1 व 2 बरोबर. मग ते मारायचं आणि तसं ऑप्शन नसेल तर मग याचा अर्थ तिसरं कोणतं तरी उत्तर आहे. हे लॉजिक डेव्हलप करा आजच तुम्ही. आणि नवीन विद्यार्थी गडबड करतात. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकऱ्याची काय? प्रश्न आला. 1793 ला कायमधारा पद्धती कोणी सुरू केली? कायमधारा 1 नंबर ऑप्शन मारलं जिंदाबाद. आणि 4थ्या नंबरला दिला असलं 1 आणि 2 बरोबर. दोन्हीचा अर्थ एकच होतो. गेम झाला, ओव्हर गेम. असं होतंय. 2-3 प्रश्न चुकतात विद्यार्थ्यांचे. नवीन विद्यार्थ्यांचा रिझल्ट सिली मिस्टेक मुळे जातो. अभ्यास त्यांनी बी केलेला असतो चांगला. त्यांची फ्रेश माइंड असते. सगळं आठवतं त्यांना जशात तसं. घोळ कुठं होतंय? असल्या ठिकाणी 2-3 चुका करतात. काय? गडबडीत सिली मिस्टेक करून टाकतात आणि एखाद्या प्रश्नाला इगो हर्ट होतो त्यांचा की ह्याच्याविषयी मी लय वाचले, आता हे उत्तर आलंच पाहिजे. त्याला गिरवीत बसून 2-4 मिनिट एक्स्ट्रा वेळ घालतात. तिथं 2-3 मार्क जातात. म्हणजे न येणाऱ्या प्रश्नाला इगोमुळे त्याच्यावर गुंततात, वेळ घालतात. त्यामुळे त्यांचे 2-4 मिनिटं जातात. त्याच्यात 2-4 प्रश्नाचा लॉस. सिली मिस्टेक 2-4, 4 आणि 4 8 1 मार्काचा यांचा लॉस होतो. निगेटिव्ह मार्किंग धरून 10 मार्कात जातात. रिझल्ट तिथूनच जात असतो.
त्यामुळे वेळेचं नियोजन येत नाही ते प्रश्न झटकून सोडून द्यायचे किंवा ऑप्शन अंदाजे मारून टाकायचा, लॉजिक लावायचं फास्टमध्ये मारून टाकायचं. येत नाही प्रश्न अंदाजे काही ही असू शकतं का, लॉजिक लावायचं, फास्ट उत्तर द्यायचं, पुढं सटकायचं, जास्त वेळ घालायचा नाही, सिल्ली मिस्टेक करायच्या नाही. पहिलं ऑप्शन वाटलं तुम्हाला बरोबर आहे, त्या टायमाला घोळ असण्याचे चान्सेस, म्हणून थोडं केअर करा, 1 सेकंद एक्स्ट्रा घाला. कोणत्या असा जर प्रश्न आला आणि तुम्हाला वाटलं की पहिलंच ऑप्शन आहे, लय कॉन्फिडन्स असलात की 1च सेकंद एक्स्ट्रा द्या आणि इकडे 3 ऑप्शनवर फास्ट नजर मारा, काही घोळतं नाही ना, आहे का नाही. मग ते बघायच्या असतात गोष्टी. आता बघा खालचा बघूत आपण. आता बघा ह्या रयतवारी विषयी बघू. रयतवारी महसूल पद्धती शेतकरी जमीन मालक बनले. रयतवारी पद्धती बघा, या पद्धतीनुसार प्रत्येक पंजीकृत भूमीधारकाला भूस्वामी म्हटलं जातं. बघा, ज्याची जमीन शेतकऱ्याला भूस्वामी म्हटलं जायचं, डायरेक्ट शेतकऱ्याला काय म्हणायचं, रयतेलाच भूस्वामी म्हटलं जायचं, म्हणून मान्यता दिली. सरळ कर देण्यास जबाबदार धरण्यात आलं, किंवा शेतकरी आहे तू सीधा कर द्यायचा, गव्हर्नमेंटला विषय नाही, तू जबाबदार असन लेट झाला तर. त्याला आपली जमीन किरायाने देण्याचे, हस्तांतरण करण्याचे, गहाण ठेवण्याची किंवा विकण्याचा अधिकार होता. म्हणजे सरळ सरळ ते मालक होते, विषय संपला. आपला म्हणजे सध्या कसं आम्ही मालक आहे शेतीचा, तर तसं ते मालक असायचे. आपला भूमी करतो सरकार व्यवस्थित देत असे तोपर्यंत त्याचे अधिकारी राहून घेतले जात नव्हते, पण कर जर दिलं नाही तर मग जमीन घेण्याची शक्यता होती. मद्रास इलाक्यात सर्वप्रथम भूव्यवस्था बारामहाल जिल्हा प्रांत झाल्यानंतर 1792 मध्ये करण्यात आली. बघा कधी, कोणता जिल्हा हो, बारामहाल जिल्हा. बारामहाल जिल्हा कधी 1792 मध्ये करण्यात आली. थॉमस मनरोच्या मदतीने, बघा थॉमस मनरोच्या मदतीने कॅप्टन रीडने शेतजमिनीच्या उत्पन्नाचा अंदाज बांधून त्याच्या 50% भूकर निश्चित केला. किती टक्के? तब्बल 50%. कोण? कॅप्टन रीडनं. कोणाच्या मदतीने? थॉमस मनरोच्या मदतीने केला. मद्रासचा 1820 ते 27 पर्यंत गव्हर्नर जनरल राहिलेल्या मनरोने जुनी कर पद्धती अयोग्य ठरवली. त्याने एकूण उत्पन्नाचा 3रा भाग भूमिकर ठरवून कायम भूमी व्यवस्था असलेल्या प्रदेशांना वगळून बाकी संपूर्ण प्रांताला रयतवारी पद्धती लागू केली. म्हणजे काही ठिकाणी कायम स्वरूपात जी पद्धती होती ती वगळता इतर ठिकाणी काय लागू केली? रयतवारी पद्धती लागू केली. आणि मनरोनं किती भाग? उत्पन्नाचा, एकूण उत्पन्नाचा 3रा भाग. किती? एकूण उत्पन्नाचा 3रा, म्हणजे 1/3 भाग केला. किती? 1/3 भाग केला कोण? मनरोनं. आता हे बघा खालचा प्रश्न अजून एकदा आला. आता बघा ठिकाणी मार्कर घेऊ. आता बघा 7वा नंबरचा प्रश्न काय? ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धती का लागू केली? सांगा, का लागू केली महाराष्ट्रात? जमीनदारीला आळा घालण्यासाठी. 1 नंबर वाटतं यस, हे बरोबर असू शकते, तरी आपण बघू. कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्याचे. यस, कायमधारा पद्धतीमध्ये काही दोष होते. आणि जमिनीची मोजणी करण्यासाठी. कॉमन सेन्स सांगा, कराची पद्धत ही उद्देश जमीन मोजण्यासाठी आहे का? नाही, ते कर रयतवारी पद्धतीमध्ये कर गोळण्या करण्याकरिता मोजणी केली. मोजणी करिता रयतवारी पद्धती नव्हती. रयतवारी पद्धती लागू केली, ते मोजल्यानंतर ते मोजता यावं. म्हणजे समजा आता कर घ्यायचा आहे, रयतवारी पद्धतीनुसार कर घ्यायचा आहे, आणि ते कर घेण्यासाठी जमीन मोजली, ना की जमीन मोजण्यासाठी पद्धत लागू केली. असं नाही, म्हणून जमिनी मोजण्यासाठी असं होऊ शकत नाही. ऍक्च्युली रयतवारी पद्धत लागू केली आणि ती आता रयतवारीमध्ये कर घ्यायचे त्यामुळे ती मोजली, ना की मोजण्यासाठीच ती पद्धत लागू केली इतक्या क्षुल्लक कारणासाठी. असं शक्य नाहीये, म्हणून क चूक आहे. त्यामुळं हा क चूक असल्यामुळे 2 नंबरचा पर्याय कटला. आता बघा ब बरोबर आहे. शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी. एकच इंग्रजांच्या महसूल पद्धतीचं काही प्रश्न येऊ द्या, शेतकऱ्याचा फायदा, भारतीयांचं हित, हे ऑप्शन आले की ते 100% चूक आहेत समजायचं. इथे काय दिलं? फायदा, शेतकऱ्यांचा फायदा. ब्रिटिशांनी कधीच शेतकऱ्यांचा फायद्याचा विचार केला नाही, ब्रिटिशांनी फक्त नफ्याचा विचार केला. त्यामुळं कसलाही प्रश्न महसुला संबंधित इंग्रजांच्या संबंधात येऊ द्या, ते ऑप्शन चूक म्हणायचं की ते शेतकऱ्यासाठी फायदा, भारतीयांसाठी फायदा. ट्रेन चालू केली शेतकऱ्यांच्या भारतीयांच्या हितासाठी. रॉंग. कोणती पद्धती लागू केली? शेतकऱ्यांच्या हितासाठी. रॉंग. फायद्यासाठी. रॉंग करायचं डायरेक्ट. म्हणजे ड काय? रॉंग आहे. ड कुठं आहे? 4 नंबर आणि 3 नंबर. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काय आहे हे माहित नाही, पण काय नाही हे माहिती आहे, याच्यावरून आपले 2, 3 आणि 4 कटले आणि 1 नंबरचं उत्तर आलं.
आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहित होतं की एक आणि अ आणि ब बरोबर आहेत, त्यामुळे बी उत्तर आलं असतं. दोन्ही पद्धतीने आलं असतं. काय आणि ब बरोबर आहे म्हणून बी आलं. पण अजून त्याला मजबूत तुम्ही कॉन्फिडन्स कशाहून झालात की शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी हे रॉंग आहे 100%. असल्या स्टेटमेंटहून कधी फायनल आन्सर तुम्ही गोल टिक करायच्या आधी, गोल टिक करताना जास्ती डॉमिनन्स कशाला मारायचं, जे जास्ती प्रभावी आन्सर आहे. कोणतं? ड नंबरचं स्टेटमेंट इतकं प्रभावी आहे की शक्यच नाही, शेतकऱ्याचा फायदा शक्यच नाही. मग त्याच्यावर कॉन्फिडन्स येण्यासाठी मग ते ड धरायचं. ड नुसार काय 4 नंबर कटला आणि 3 नंबर कटला. उरले कोणते? आणि आपलं 1 आणि 2 उरले. पण तुम्हाला माहिती आहे क आहे का जमीन मोजण्याकर ते बी नाही. मग ते बी कटलं. म्हणजे 1 आणि ब बरोबर आहे. म्हणजे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. जे जास्ती शुअर आहेत त्या 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 स्टेटमेंटनुसार आन्सर काढायचे. जितकं शुअरिटी जास्ती येईल, तुम्हाला माहिती आहे ड 101% चूक आहे, त्यानुसार उत्तर काढायचा प्रयत्न करा. पहिला प्रिफरन्स कशाला द्या की शेतकऱ्याचा फायदा करण्यासाठी. हे अशक्य आहे, तुम्हाला माहिती आहे 100% चूक आहे. मग ह्याच्यावरून आधी ऑप्शन डिलीट करा. त्यानंतर जमिनीची मोजणी करण्यासाठी हे बी चूक आहे, मग ह्याच्यानुसार काढा. असं करा. शुअरिटी जितकी तुम्हाला एखाद्या स्टेटमेंटबद्दल जितकी जास्ती शुअरिटी, त्याला आधी प्रिफरन्स द्या, त्याच्यानुसार इलिमिनेशन करा. आणि उरलेल्या पर्यायामध्ये मग अंदाज लावा. फर्स्ट प्रिफरन्स कशाला द्यायचा? शुअरिटीला. तर या ठिकाणी बघा 7व्या नंबरचा प्रश्न बघितला आता आपण. तर 7व्या नंबरमध्ये बघा जमीनदारीला आळा घालण्यासाठी कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी या दोन्हीचा मध्य मार्ग काढत ब्रिटिश सरकारने महाराष्ट्रामध्ये कोणती रयतवारी पद्धती केली? एक तर काय जमीनदारीला आळा घालण्यासाठी आणि कायमदारामधील दोष दूर करण्यासाठी रयतवारी पद्धत लागू केली. बघा रयतवारी पद्धत ही महसूल गोळा करण्याची पद्धत असल्याने जमिनी मोजणी करण्यासाठी ही पद्धत वापरली जात नाही. बघा रयतवारी पद्धत ही महसूल गोळा करण्याची पद्धत असल्याने जमिनीची मोजणी करण्यासाठी ही पद्धत वापरली जात नाही. ऍक्च्युअली यांना काय म्हणायचं होतं, हे स्टेटमेंट आहे बरोबर आहे, त्या उद्देशाने केली जात नव्हती. पण काय आहे माहिती आहे का, रयतवारी पद्धत ही जमीन मोजणीसाठी सुरू केली नाही. जमीन मोजणी रयतवारीसाठी आहे. रयतवारी पद्धती ही जमीन मोजण्यासाठी सुरू केली नाही, रयतवारी पद्धती लागू करण्यासाठी जमीन मोजली. समजलं ना? असं आहे. आता बघा रयतवारी लागू करण्यामागे ब्रिटिशांचा उद्देश जास्तीत जास्त महसूल गोळा करणे किंवा नफा करणे हा होता, ना की शेतकऱ्यांचा फायदा आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा खाली बघा आता बघा एल्फिस्टनने कॉर्नवालिस व मनरो यांची प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धती स्वीकारली? या ठिकाणी बघा आपला जो एल्फिस्टन होता मुंबईचा गव्हर्नर, त्या ठिकाणी जो पहिल्यांदा तो कमिशनर वगैरे डेक्कन कमिशनर होता, त्या वकील डेक्कन कमिशनर वगैरे होत त्याची नियुक्ती काय म्हणून झाली, तर महाराष्ट्रामधील मुंबई प्रांताचा तो काय झाला, मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला होता. तर त्यांनी पद्धती सुरू केली होती. तर प्रतवारी अशी काही पद्धती नव्हती, रयतवारी. बघा कॉमन सेन्स आहे. आता बघा इथं कॉमन सेन्सचा वापर करून तुमचे सगळेच प्रश्न सुटला. बघा दिमाग कसा लावायचा, जास्ती सहज प्रश्न सुटतो, तुम्हाला काहीच माहिती नसू द्या. आता बघा तुम्हाला वरचे जे PYQ झाले त्या आधारावर हा प्रश्न सोडून दाखवतो. तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्हाला इव्हन तो काय एल्फिस्टनच माहित नाही तुम्हाला समजा, तरी उत्तर काढतो मी वरच्या आधारावर. आता बघा प्रतवारी पद्धती तुम्ही ऐकली का कधी? नाही. विषय कटला. तुमचा इतिहास वाचलाय तुम्ही म्हणजे तुम्ही प्रतवारी वाचली नाही, विषय संपला. इतिहास वाचून तुम्हाला हे आठवत नाही, याचं नावच कधी ऐकलं नाही, तर ते उत्तर नसते सहसा. आणि ते उत्तर असलं तर ते कोणाचंच बरोबर येणार नाही. काय सांगायलो, तुम्हाला इतिहास पूर्ण वाचलाय तुम्ही तरी तुम्ही कधीच काय ऐकलं नाही त्याबद्दल, तर ते 100% उत्तर नसते. आणि जर ते उत्तर असेल तर ते सगळ्यांचंच चुकणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून प्रतवारी अशी काही पद्धत नव्हती. दुसरा गोष्ट तुम्हाला सांगितलं की कॉर्नवालिसनं कोणती पद्धती सुरू केली ती? कायमधारा पद्धती सुरू केली ती. आणि मनरोनं कोणी सुरू केली ती? रयतवारी. आता यांनी काय दिलंय की कॉर्नवालिस मनरो यांची प्रचलित महसूल पद्धती नाकारून सुरू केली. मग नाकारून म्हणले या दोन असतील का? ह्या नाकारल्या त्यांनी एल्फिस्टनने. मी ह्या दोन ऑप्शन कटले. गरज आहे का? चौथं काहीच माहित नाही, मी वाचलं बी नाही. चला मी 4 नंबरचा प्रश्नच बघितला नाही तरी मी मारतो. 4 न बघता मी मारतो 4 नंबर. आलं उत्तर माझं बरोबर. मौजेवारी पद्धती. मला माहित होतं का मौजेवारी पद्धतीबद्दल, तरी उत्तर आलं.
अशा प्रकारे अभ्यास केल्यास कॉन्फिडन्स येतं. 2 प्रकारे. एक तर तुम्हाला आठवतंय, नाही, नाही, एल्फिस्टन मौजेवारी पद्धती होते गडे, हे वाटतंय, थोडं वाटतंय, 50% 70% वाटतंय. शुअर नव्हतं. पण शुअर कशाहून झालो? कॉर्नवॉलिस मनरोची पद्धती कोणती होती? कॉर्नवॉलिसची पद्धत कायमधारा, मनरोची पद्धत रयतवारी. चला 2 ऑप्शन कटले का? ते नाकारलेत त्यांनी. म्हणजे ते पद्धत नाही. आणि प्रतवारी असं काही नाहीच ऐकलं कधी. झालं 4 नंबर ऑप्शन उत्तर आलं. धनाधन 70+ स्कोर येते. अशा पद्धतीने विचार केल्यास काय येत नाही स्कोर? ज्याबद्दल आपल्याला काही माहीत नसून जर आपण उत्तर काढायला, तर 100% आपल्याला मार्क्स येणारच ना. बघा, एल्फिस्टनने रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केला नाही. बघा, एल्फिस्टनने रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केला नाही. त्याच्या निवृत्तीनंतर मुंबई इलाक्यात रयतवारी लागू करण्यात आली होती. बघा, त्यांच्यानंतर केली, एल्फिस्टनच्या नंतर रयतवारी लागू केली 100%. आता बघा, एल्फिस्टनला शेकडो वर्षाचा इतिहास असणाऱ्या ग्रामपंचायत संस्था विस्कळीत होऊ द्यायच्या नसल्या कारणाने रयतवारी पद्धत लागू केली नाही. बघा, ग्रामपंचायत संस्थांसाठी त्यांनी ही केलंय. जी काही पंचायतीची ग्रामीण व्यवस्था होती ती त्याला बिघडू द्यायची नव्हती, जी की रयतवारीच्या प्रभावामुळे बिघडणार होती. त्यामुळे रयतवारी पद्धती लागू केली नाही एल्फिस्टनने आपल्या मुंबई प्रांतामध्ये. त्या ठिकाणी बघा, एल्फिस्टनने मौजेवारी पद्धतीचा स्वीकार करत गाव पाटलाकडे महसूल वसुलीचे काम दिले. बघा, आता हे मौजेवारीवरून लक्षात ठेवा, मौजे महातपुरी, मौजे गावाचं मौजे म्हणतात ना ते, त्याच्यावरून लक्षात ठेवा, गाव मौजे. म्हणून मौजे म्हणजे मौजे, गावामध्ये कोण असतो? पाटील असतो. म्हणून काय केलं? मौजेवारी म्हणजे गावाच्या पाटलाच्याकडे अधिकार दिलेली पद्धती. एल्फिस्टनने मौजेवारी पद्धतीचा स्वीकार करत गाव पाटलाकडे महसूल वसुलीचे काम दिले आणि पूर्वीप्रमाणे चालत असलेले वा चालू ठेवली. म्हणजे जे काही काम चालू होतं पाटलाचं, ते काम चालू ठेवलं आणि त्यालाच काय म्हटलं गेलं? मौजेवारी पद्धती म्हटलं गेलं या ठिकाणी. बघा, तर यानंतर बघा, या ठिकाणी बघा, पद्धती एक बघा, आता 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 ह्याच्यामध्ये हे पण आता बघा, हा प्रश्न पण सुटायला पाहिजे. हा प्रश्न पण सोपा आहे. तर या ठिकाणी बघा, आपण काहीच करायचं नाही. जे काही वरचं आपले PYQ आहेत बघा, खालचे प्रश्न वरच्या PYQ वरून सुटत जातात. तुम्ही आता ऑब्झर्व केला असेल की PYQ किती महत्वाचे आहेत आपल्यासाठी. वरचे प्रश्न 2-4 बघितले, त्यावरून खालचे सर्व प्रश्न सुटायलेत, म्हणजे भविष्यातले तुमचे प्रश्न सुटणार आहेत. बघा, आता स्वातंत्र्य, समता, बंधुता मला माहिती नाही. त्याला माहिती नाही, सोडून दिलं. कायमधारा पद्धत तुम्हाला माहिती आहे का नाही? कॉर्नवॉलिस आहे, माहिती आहे. आता बचं काय? 2 आहे. बचं 2 किती ठिकाणी आहे? बघा, बचं 2 एकाच ठिकाणी आहे. विषय संपला. 1 नंबर उत्तर आलं. बरोबर. समजा तुम्हाला विसरला, तुम्हाला कन्फ्युजन झालं, अजून बघूत. महालवारी पद्धतीचं जाऊ द्या. रयतवारी पद्धती तुम्हाला थॉमस मनरो माहिती आहे. डचं काय? 3. डचं 3 कुठं आहे? डचं 3 एक आहे. डचं 1 ह्याचं इथं एक आहे आणि डचं इथं एक आहे. म्हणजे 1 आणि 4 मध्ये आहे डचं. बाकी बघा, डचं माहीत झालं आपल्याला. आता तुम्हाला आता बघा, हे प्रश्न आपला सुटला ऑलरेडी. एक उत्तर आलंय का नाही? आता बघा, आपला प्रश्न सुटला. मी तुम्हाला सांगितलं कायमधारा कॉर्नवॉलिसवरून तुमचं उत्तर निघालं, फायनली निघालं का नाही? पण आता ज्यांना माहिती नाही, तुम्हाला आता हे माहित नाही, तुम्हाला याच्याबद्दल कमीत कमी माहिती आहे, त्यावेळेस कसा प्रश्न सोडायचा? आता तुम्हाला माहिती आहे रयतवारी पद्धती, थॉमस मनरो माहिती आहे. डचं 3 2 ठिकाणी, 1 आणि 4 अशा 2 ठिकाणी डचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे महालवारी असू द्या, कायमधारा असू द्या, पण या बघा, आपल्या ज्या काही महसूल पद्धती आहेत आणि आपले गव्हर्नर जनरल आहेत किंवा आपल्या भारताच्या इतिहासाशी संदर्भित व्यक्ती आहेत, तर ते किती आहेत? बघा, हे 3 ऑप्शन काय आहेत? आपल्या भारताच्या इतिहासाशी डायरेक्ट संबंधात आहेत. कोणते? लॉर्ड कॉर्नवॉलिस, थॉमस मनरो आणि लॉर्ड विल्यम बेंटिंक. आणि आपल्या पद्धती, भारताच्या इतिहासामधील महसूल पद्धती किती आहेत? 3 आहेत. कोणत्या? ह्या 3 पद्धती. अशा प्रकारे काही झालं, म्हणजे ह्याचंही आहे, हे कन्फर्म माहीत झालं तुम्हाला. आता उरलं काय? उरला ऑप्शन अ नंबरचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता. जेम्स स्टीफन. झालं उत्तर, बरोबर आलं. अचं काय? 1 नंबर. अचं 1 नंबर कुठं आहे? एकच आहे. झालं. कळलं का नाही? काहीतरी डोकं असं लावायचं असते. तुम्हाला माहिती आहे कायम, तुम्हाला माहिती एक्झॅक्ट माहित नाही, पण माहिती आहे कायमधारा, महलवारी पद्धती, रयतवारी यांचा संबंध लॉर्ड कॉर्नवॉलिस, थॉमस मनरो आणि लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्याशी आहे. मग ह्या सर्वांना एकत्रित बंडल केलं आणि यांची जोडी यांच्याशी लावली. आणि उरला कोणता? एकच उरला. कोणता? अ, स्वातंत्र्य, समता, बंधुता. मग तो कोण? जेम्स स्टीफन. अचं किती? 1 नंबर. अचं 1 नंबर किती ठिकाणी आहे? बघा, एकाच ठिकाणी आहे. ही आहे लॉजिक, जादू. जादू. राज्यसेवा पूर्व परीक्षा मी ह्याच्याच जोरावर पास झालोय. 70-71 मार्क पडतात ह्या गोष्टीमुळे पडतात. मला आता समजा ब क ड एक्झॅक्ट कोणतं कोणाला माहित नव्हतं, पण मला माहित आहे हे ग्रुप, तिघांचा ग्रुप ह्या तिघांशी जुळतो, हे मला माहिती होतं. म्हणून मी काय केलं? अ नंबर 1 नंबर आहे. विषय संपला, उत्तर आलं. दणदणीत कार्यक्रम. टेन्शन घ्यायचंच काम नाही.
जर तुम्हाला समजा काय कोणतीच पद्धती माहीत नसली असली तर एखाद्यानं हा प्रश्न सोडून दिला असता, पण तुम्हाला वाचल्याच्या नंतर सेन्स येतो. कायमधारा, महालवारी, रयतवारी हे कॉर्नवॉलिस, मनरो किंवा विल्यम बेंटिंक ह्यांच्याशी संबंधित आहे. हा जेम्स स्टीफन आणि स्वातंत्र्य समता बंधुता हे वेगळं आहे काहीतरी. मग ह्यांचा ऑप्शन अच 2 एकच असणार आहे. अच 1 एकाच ठिकाणी विषय संपला, मार्क पडले. आता बघा यानंतर बघा हा स्वातंत्र्य समता बंधुता बघितलं, जेम्स स्टीफन, रयतवारी लॉर्ड विल्यम बेंटिंक, नाही सॉरी ह्याच्यात काहीतरी हां नाही ह्याच्यात हे खाली जे स्पष्टीकरण दिले त्या स्पष्टीकरणामध्ये थोडी मिस्टेक झाली आहे. स्पष्टीकरणात मिस्टेक झाली आहे. मी सांगतोय तेच धरा, वरचे जे काही मी जोड्या लावल्या त्या धरा. हे हे वेगळं आहे काहीतरी. इकडं बघा तुम्हाला सांगतो, एकदा पूर्ण जोड्या तुम्हाला लावून देतो. तर या ठिकाणी बघा स्वातंत्र्य समता बंधुता जेम्स स्टीफन, त्याच्यानंतर कायमधारा लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्यानंतर महालवारी पद्धती लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि रयतवारी थॉमस मनरो. अशा प्रकारे आहे याचं उत्तर. मग इथं काय दिलंय की 4 नंबर महालवारी थॉमस मनरो दिले, पण महालवारी विल्यम बेंटिंक आहे. एक्सप्लेनेशन मध्ये थोडं खालचं वरी करून टाका, करेक्शन करा तिथं. काय तर सर्वांना माहिती आहे, तर ह्याचा विचार करू नका. हे फक्त काय करा, खालचं वरीन वरचं खाली करा. हे रयतवारी पद्धती काय आहे, थॉमस मनरो, आणि महालवारी पद्धती काय आहे, विल्यम बेंटिंक. तर या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून आपल्या बुकच्या अपडेटमध्ये मी पाठवतो आणि ती सुधारणा करून घेतो. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे आहे उत्तर आपलं. स्वातंत्र्य समता बंधुता जेम्स स्टीफन्स, कायमधारा लॉर्ड कॉर्नवॉलिस, रयतवारी थॉमस मनरो आणि महालवारी विल्यम बेंटिंक. अशा प्रकारे उत्तर आहे आपलं. आता खालचा प्रश्न घेऊ. या ठिकाणी बघा आता खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. या ठिकाणी बघा हा प्रश्न कंबाईन 2019ला आलेला आहे. मी स्वतः हा प्रश्न सोडलेला होता. माझा प्रश्न चुकला होता. चुकला होता, मी सांगतो त्यात काय नाही. बघा अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धती व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. बघा त्यानंतर काय 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धती लागू करण्याची घोषणा केली. तर बाकी काय बी असू हे लॉर्ड कॉर्नवॉलिसनं मुंबई प्रांतात लागू केली नव्हती, त्यामुळे 3 नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे. प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात, प्रिंगलेची हे फॅक्ट बघा, प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली होती. तर या ठिकाणी बघा याबद्दल मला काही माहीत नव्हतं, पण याचं उत्तर 4 नंबर आहे. फॅक्टचा भाग आहे हा. तर या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर काय होतं, प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण हे रॉंग आहे. काय कॉर्नवॉलिस मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत नव्हती, त्यामुळं 3 नंबर कटलं होतं माझं. आणि 1, 2 आणि 4 मध्ये मला तेव्हा कन्फ्युजन होऊ लागलं, कारण तेवढं मला असं मेमरी लॉजिक माझं खूप भारी लागतंय, पण फॅक्ट प्रत्येक वेळेस आठवत नाही. आणि त्यातल्या त्यात रियालिटी सांगतो मी, 1800च्या खालचा इतिहास काय 1800च्या आधीचा इतिहास ह्याच्यावर जास्ती प्रश्न येत नव्हते, म्हणून मी ह्याचा अभ्यास जास्ती केलेला नव्हता. पण तरी तुम्हाला याविषयी माहिती सांगतो, कारण महसूल पद्धतीवर बरेच प्रश्न येतात. आता बघा तर या ठिकाणी बघा मी थोडा माझा चेहरा छोटा करतो. अलेक्झांडर या बघा पर्याय 1 नंबरचा पर्याय बघा, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धती व्यापारवादी तत्वे दिसतात, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. बघा काय तर व्यापारवादी तत्वे दिसतात त्याच्यामध्ये, पण ते वरती दिलं होतं नाही, त्यामुळं ते पर्याय रॉंग आहे. आता पर्याय 2चा विचार करू आपण. 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार मुघल सम्राट शाह आलमने बंगालमध्ये कोण येते, बंगाल, बिहार, ओडिसाचे दिवाणी हक्क ईस्ट इंडिया कंपनीला दिले. कोणते, बंगाल, बिहार, ओडिसा यांचे हक्क दिले होते. आता बघा मीर जाफरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नजम उद्दौला यास इंग्रजांनी बंगालचा नवाब बनवले. कोणाला, बघा मीर जाफरच्या मुलाचं नाव काय होतं, नजम उद्दौला, आणि याला काय केलं तर बंगालचा नवाब बनवलं होतं. अटीनुसार नवाबाने बंगालच्या निजामती म्हणजे काय, संरक्षण व फौजदारी स्वरूपाचे अधिकार कंपनीकडे दिले. दिवाणी बाबतीत कंपनीने 2 दिवाण नेमले होते. बघा दिवाणी बाबतीत किती दिवाण नेमले, 2 दिवाण नेमले होते. ते दिवाणी कामकाज पाहू लागले.
बंगालसाठी मोहम्मद रजा खान कोण? बंगालसाठी कोण? मोहम्मद रजा खान. आणि बिहार भागासाठी राजा सीताबराय हे दोघांची दिवाण म्हणून नेमणूक करते. कोण? बंगालसाठी रजा खा. बंगालसाठी कोण? रजा खा. आणि बिहारसाठी कोण? सीताबराय. राजा सीताबराय हा बिहारसाठी होता. अशा प्रकारे केली. आता बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळवून काय? बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळवून क्लाईव्हने सुरू केलेली, रॉबर्ट क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्य पद्धती ही कंपनीने भारतीय राजकारणात भाग घेण्यास केलेली प्रत्यक्ष सुरुवात होय. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. कोणता? 2 नंबरचा. या ठिकाणी बघा, बंगालमध्ये दिवाणी अधिकार मिळून क्लाईव्ह म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्य पद्धती कधीची? 1765 ची. ही कंपनीने भारतीय राजकारणात भाग घेण्यास प्रत्यक्ष सुरुवातच होय, त्या ठिकाणी सुरुवात केली होती. तर या ठिकाणी बघा आपला पर्याय काय होता? 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी. बघा, मद्रासची मिळाली नव्हती. तर काय? मद्रासची नव्हती, तिथे कुठली होती? बंगालची वगैरे होती. बंगालमध्ये काय यायचं त्यावेळेस? बंगाल, बिहार आणि उडीसा यायचे. मद्रास होतं का? तर ते मद्रास नव्हतं, त्यामुळे तो पर्याय चूक होता. तर या ठिकाणी बघा, आता 3rd नंबरचा पर्याय काय होता? लॉर्ड कॉर्नवॉलिस. ते बघितलं आपण. आता मी सांगितलं त्याचं एक्सप्लेनेशन, पण अजून एकदा या एक्सप्लेनेशन प्रमाणे अजून एकदा सांगतो. बघा, ब्रिटिश अंमल स्थिर होताना ब्रिटिशांनी मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल आणि ओडिसा या भागात सुरू केली. तर तात्पुरता सारा पद्धती इतर प्रदेशात निश्चित केली. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. ते सांगितलं तुम्हाला. मुंबई प्रांतामध्ये किंवा या ठिकाणी कायमधारा पद्धती नव्हती, त्यामुळे ते पर्यायाचा विशेष येत नाही. आता बघा, शेतसारा वसूल करण्याचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला. लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 93 दरम्यान हा होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर गव्हर्नर जनरल असताना 1793 मध्ये ही पद्धत कुठं सुरू केली? बंगाल इलाक्यात प्रथम सुरू करण्यात आली, मुंबईमध्ये नाही. आणि 4थ्या नंबरचं स्टेटमेंट बघा, प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. ऍक्च्युली हे जे दिले ना असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर वगैरे, तर वरचे 3 पर्याय तुम्हाला रॉंग करता यावं आणि त्या आधारावर 4था निघाव असा आहे उद्देश आहे. म्हणून हे पाठ नसलं तरी चालते, पण आता लक्षात ठेवा रिपीट जर क्वेश्चन झाला तर या ठिकाणी बघा, यस. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? सांगा. आता रयतवारी किती रिपीट गोष्टी यायल्यात, त्याच गोष्टी रिपीट यायल्यात. तुम्हाला मग सांगितलं होतं की रयतवारी पद्धत म्हणलं की 2 प्रांत लक्षात ठेवायचे, एक मद्रास आणि दुसरा मुंबई आणि मद्रास 2. बंगाल होतं का? बंगालमध्ये कायमधारा होती. पंजाबमध्ये काय होती? महालवारी होती. पंजाबमध्ये काय? महालवारी म्हणजे पंजाब बिकटला. ह्या दिल्ली, हिमाचल प्रदेशचं तर काय ऐकलंच नाही आपण आतापर्यंत. कलकत्ता म्हणलं की ते बंगाल आला, म्हणून त्यामुळे तिथे कायमधारा आली, म्हणून हे पण कटला. आणि इथं प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला विचारले. बघा, ज्याला काहीच माहिती नाही ते नागपूर कट करू शकतो. नागपूर किंवा कलकत्ता नावाचा प्रांतच नव्हता अस्तित्वात, त्यामुळे 3 नंबरचा पर्याय येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला सोडता येईल. यामध्ये बघा, प्रांत या शब्दावरून तुम्हाला सहसा दिल्ली हा प्रश्न कटू शकतो, दिल्ली कटू शकते, आणि नागपूर, कलकत्ता हे 3 म्हणजे 4 आणि 3 नंबर आणि 4 नंबर तुम्ही ह्या प्रांत या शब्दामुळे सुद्धा कट करू शकले असते. समजा याऐवजी एखादा दुसरा प्रश्न असला असता, काहीतरी वेगळा प्रश्न असला असता आणि तुम्हाला कळालं की कोणत्या प्रांतात झाला हे विचारले, मग कोलकाता नावाचा किंवा नागपूर नावाचा प्रांत होता का? असा कोणता प्रांतच नव्हता. दिल्ली नावाचा प्रांत होता का? हिमाचल प्रदेश नावाचा असा प्रांत होता का? नव्हता. त्यामुळे 3 आणि 4 इथंच कटले होते. पण आपल्याला माहिती आहे रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या झाला, म्हणून डोकं न लावता मुंबई, मद्रास 1 नंबर उत्तर गोल करून यायचं. काय तुम्हाला माहिती आहे रयतवारी पद्धती कुठं प्रारंभ झाला? मुंबई, मद्रास आणि मुंबई. विषय संपला. 1 नंबर मारला आणि आलं उत्तर बरोबर. पण या व्यतिरिक्त तुम्हाला याबद्दल जर काहीच माहिती नसली असती तर प्रांतावरून उत्तर काढलं असतं की प्रांत कोणता? दिल्ली वगैरे प्रांत नव्हता त्यावेळेस, आहे का नाही? दिल्ली, हिमाचल प्रदेश असं काही नव्हतं. कलकत्ता, नागपूर बी नव्हता, प्रांतच नव्हता तो. तर प्रश्नाचं उत्तर कुठून येईल? झालं. अशा 2 पद्धतीने उत्तर, पण त्या प्रांतानुसार 50% कटलं असतं तुम्हाला जर काही माहिती नसली असली तर. म्हणून 50%चे चान्सेस घ्यायचे असतात, असं करायचं. तर या ठिकाणी बघा काय दिलंय की मद्रास प्रांतात रयतवारी पद्धतीचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. बघा, रयतवारी पद्धतीचा पहिला प्रयोग कोणत्या प्रांतात केला होता हा प्रश्न जर आला तर तो मुंबई, मद्रास 2 ऑप्शन दिले, तर जर 2 ऑप्शन आले तर मग मद्रासला प्रेफरन्स द्या, कारण पहिला प्रयोग मद्रास येथे करण्यात आला. त्यानंतर कुठे केला? मुंबई प्रांतात लागू करण्यात आलं, त्यानंतर मुंबईमध्ये. आता बघा, आग्रा, अयोध्या, पंजाब या भागात एका जमीनदाराऐवजी एकूण खेडे, तुम्हाला मागच सांगितलं
महालवारी पद्धती, खेड्यानुसार कर घ्यायची एकत्रित मिळून. काय तर खेडेगावाकडून एकत्रितरित्या सारा वसूल करण्याची पद्धत होती, तिला महालवारी पद्धत म्हटलं जायचं. महाल त्यामध्ये कसं होतं, वरी सरकार, त्याखाली पुन्हा जमीनदार, जमीनदाराच्या खाली कुळ, कुळाच्या खाली शेतकरी, असं महालामध्ये कसे बिल्डिंगमध्ये महालामध्ये कसे घराचे मजले असतात तसं वरती सरकार, त्याच्या खाली जमीनदार, त्याच्या खाली कुळ आणि त्याच्या खाली काय कुळ आणि त्याच्या खाली प्रत्यक्ष काम करणारे शेतकरी. म्हणजे अशी पद्धतीने ती पद्धत होती आणि एकंदरीत पूर्ण खेडेगावाकडून एकत्रितरित्या साला वसूल केला जायचा. म्हणजे समजा खेडेगावामध्ये 100 घर आहेत, 100 शेतकरी आहेत, तर त्या 100 शेतकऱ्यापैकी एका शेतकऱ्याचं काहीतरी संकट आलं, त्याला देणं झालं नाही, तर तेवढं काही नुकसान नाही व्हायचं. एखाद्या वेळेस ते भागून जायचं की त्या 99चा सारा एकत्रितरित्या करून त्यांना दिला जायचा. म्हणून तेवढा एका विशिष्ट व्यक्तीवर तेवढा जोर नाही यायचा त्या पद्धतीमध्ये. या ठिकाणी बघा आता आपलं किती प्रश्न झाले, 11. तर हा टॉपिक आपला पूर्ण झालेला आहे महसूल पद्धतीचा. आता आपण दररोज असे लेक्चर घेणार आहोत. तुमचा 100% तुम्हाला प्री पास करून देण्याची गॅरंटी माझ्याकडे आहे. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला थोडा मोठा चेहरा करून दाखवतो. तर पूर्वपरीक्षा पास होण्याचा चान्सेस माझ्याकडून घ्या. 100% तुम्हाला पूर्वपरीक्षा पास करून देतो. आपलं भागवत मुलगीर चॅनल आहे, PSI भागवत मुलगीर यूट्यूबचा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या MPSCतल्या प्रत्येक मित्राला शेअर करा आणि प्रत्येक मित्राला सांगा की सकाळी 10 वाजता आणि इव्हिनिंगला 6 वाजता आपण दररोज लेक्चर टाकणार आहोत PYQ आधारित. नंतर आपण टेस्ट सिरीज बी स्पर्धाशय अकॅडमी ॲपवर घेणार आहोत. आपण सर्व गोष्टी बिलकुल फ्री देणार आहोत, फ्री एकदम. आणि ते पण असं नाही 70+ टार्गेट आणि करून दाखवतो. माझा एकतरी विद्यार्थी 70+ गेला पाहिजे, मी गॅरंटी देतो तुम्हाला. 70+ गेलाच पाहिजे लॉजिक डेव्हलप करून. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्व मित्रांना सांगा की जॉईन करा म्हणून. आपल्या 6 वाजता प्रत्येकाला हे लेक्चर तुम्ही सांगायचे की 6 वाजता, सकाळी 10, इव्हिनिंगला 6 वाजता हे लेक्चर अपलोड करत असतो. आणि संपूर्ण विषयाचे PYQ घेणार आहोत. संपूर्ण आपलं बी पब्लिकेशनचं कंबाईन PYQ विश्लेषणचं बुक आहे, ते सर्वांनी ऑर्डर करा. माझ्या इंस्टाग्राम स्टोरीला किंवा बायोमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याविषयी माहिती मिळून जाईल. बुक लगेच घ्या आणि ते समोर ठेवून तुम्ही हे PYQ विश्लेषणचे व्हिडिओ बघा. 100% तुमचा फायदा होईल. तर तुम्हाला दाखवायचं असेल बुक तर मी दाखवू शकतो, पण राहू द्या सध्या. चालतंय, मग सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.